जय हिंद फ्रेंड मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहे ग्रुप सी, ग्रुप बी आणि जेवढ्याही सरळ सेवा आहे त्या सरळ सेवेमध्ये विचारल्या जाऊ शकणारे किंवा विचारलेले प्रश्न। मित्रांनो, या सिरीजमधलं हे दुसरं लेक्चर आहे। याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण कसोट्यांवर आधारित प्रश्न कसे सॉल्व करायचे त्याविषयी बोललो। मित्रांनो, माझ्या हातात ग्रुप सी मेन्सचा पेपर आहे या वर्षीचा। याच्यामध्ये हा एक प्रश्न पहा, आपल्याला दिला आहे 0.77777 हा आवर्ती दशांश अपूर्णांक p/q च्या स्वरूपात लिहा, असा प्रश्न आपल्याला दिसतोय। तर मित्रांनो, प्रश्न नवीन नाही आहे, पण आपण असं म्हणूया की आता ना यावर प्रश्न बऱ्यापैकी विचारले जाण्याची शक्यता आहे, कारण 2022चाच पेपर आहे। तर सुरुवातीला समजून घेऊया की हा प्रकार काय आहे आणि यावर आणखीन कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। यामध्ये मित्रांनो UPSC 2021 मध्ये पण प्रश्न होता, म्हणजे जसा हा 21-22चा प्रश्न आहे तसा 20-21 मध्ये UPSC ने पण प्रश्न विचारला आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यावर सुद्धा या भागावर रेग्युलर प्रश्न विचारत असतात। तर मित्रांनो, पहिले समजून घेऊया कन्सेप्ट काय आहे, आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, आवर्त भागाकार म्हणजे काय, पहिले ते समजून घ्या। समजा मित्रांनो, या ठिकाणी लिहिलं मी 2/3 2/3। या 2/3चा अर्थ होतो मित्रांनो, या 2 ला या 3 ने भागायचं आहे ना। 2 ला 3 ने भागायचं म्हटलं तर भाग जाणार नाही म्हणून शून्याचा भाग दिला, पॉईंट दिला, हे झाले 20। आता 3 × 18, त्यानंतर मित्रांनो 2 शिल्लक राहिलं, परत 20 झाले, 3 × 18, परत 2 शिल्लक राहिलं, परत 20 झाले, 3 × 18। तर मित्रांनो, प्रत्येक वेळेस ना बाकी जी आहे ती 2 शिल्लक राहील, 20 होतील आणि प्रत्येक वेळेस 6चा भाग या ठिकाणी जात राहील। असा जो भागाकार आहे, जो थांबत नाही, जो कंटिन्यू सुरू राहतो, त्याला म्हटलं जातं मित्रांनो आवर्ती। त्याला काय म्हणायचं, आवर्ती। इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला रेकरिंग, ठीक आहे ना। आता आपण काय काय शिकलो किंवा पुस्तकात काय काय माहिती दिलेली आहे ते सांगतो। जेव्हा मित्रांनो आपण याला म्हणू आपण दशांश अपूर्णांक, या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला सिंपल फ्रॅक्शन म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात कसं करायचं ते सर्व आपल्याला पुस्तकात दिलं आहे। जसं 0.5चं रूपांतर मित्रांनो जर मला व्यवहारी अपूर्णांकात करायचं असेल तर मी या ठिकाणी लिहितो 510, ठीक आहे ना, 510। नियम काय आहे, एका घरानंतर पॉईंट असेल तर खाली शून्यावर एक 0 द्यायचा। त्यानंतर मित्रांनो इथं आहे सपोज 0.05, तर याचं रूपांतर करताना वर 5 लिहायचा। पॉईंट नंतर किती घर आहेत, 1-2 घर आहेत, म्हणून मित्रांनो खाली 1 वर 2 शून्य द्यायचे। समजा मी लिहिलं 0.005, तर मित्रांनो 5 लिहायचा, पॉईंट नंतर 1-2-3 घर आहेत म्हणून खाली 1 वर 1-2-3 शून्य द्यायचं। हे सर्व पुस्तकांमध्ये आपल्याला मिळून जाते, मात्र मित्रांनो यावर प्रश्न राहत नाही। मी आता जो तुम्हाला प्रश्न दाखवला आहे तो प्रश्न होता 0.7777 अँड कंटिन्यू, याचं व्यवहारी अपूर्णांकात किंवा p/q च्या फॉर्म मध्ये रूपांतर करा। आता बघा मित्रांनो, या दोघांमध्ये काय फरक आहे, ठीक आहे की नाही। 0.777 याला जर समजा आपण म्हटलं की सर जसं एका घरानंतर पॉईंट असेल तर खाली 1 शून्य द्यायचा, 2 घरानंतर पॉईंट असेल तर 2 शून्य द्यायचे, 3 घरानंतर पॉईंट असेल तर 3 शून्य द्यायचे। मित्रांनो, तुम्ही सांगू शकता का इथे किती घरानंतर पॉईंट आहे आणि किती शून्य द्यायचे? आपण नाही सांगू शकत, कारण 0.7777 कंटिन्यू आहे, कुठपर्यंत जाते काय माहिती, इन्फानाइट पर्यंत। मग खाली किती शून्य द्यायचे ती एक गडबड या ठिकाणी होऊ शकते, ठीक आहे ना। आणखीन बघा मित्रांनो, हे जे 0.777 आहे ना, याला ना गणितीय भाषेत असं पण लिहितात 0.7 आणि 7 वर बार किंवा एक टिंब दिलं जाते, डॉट दिलं जाते, याचा अर्थ हा 7 काय आहे तिकडे कंटिन्यू आहे। आता मित्रांनो आपण एक कंपॅरिझन करून पाहूया, ठीक आहे ना, म्हणजे पूर्ण बेसिक पासून पूर्ण कन्सेप्ट समजून घ्या। असा समजून घ्या की नंतर भविष्यात तुम्हाला कदाचित हा कन्सेप्ट कुठून समजून घेण्याची गरज पडू नये, ठीक आहे ना। एक्झाम मध्ये आलं की व्यवस्थित सॉल्व करता यायला पाहिजे। मित्रांनो मला सांगा 510चा अर्थ काय, 510चा अर्थ आहे 5/10। तर मित्रांनो 5/10 जर आपण केलं तर पहिला भाग शून्याचा, पॉईंट दिला आणि 10×5=50, रिमाइंडर 0। तर मित्रांनो आपलं जे उत्तर आहे ते 0.5 आलं। आता बाकी काही शिल्लक नाही राहत, याचा अर्थ हा प्रश्न इथे थांबला आहे ना, म्हणजे इथे हे कॅल्क्युलेशन संपलं। पण आवर्तीमध्ये काय राहते मित्रांनो, 0.77777 याच्यामध्ये काय राहते की प्रत्येक वेळेस बाकी काही ना काही शिल्लक राहते आणि प्रत्येक वेळेस भाग तोच जातो, तोच जातो, तोच तो भाग त्या ठिकाणी जात राहतो। आता आपल्याला प्रश्न विचारला होता ग्रुप सी मेन्स मध्ये 0.777 याला दशांश अपूर्णांकात चेंज करा।
जर मित्रांनो इथे मी 7/10 लिहिलं तर हा प्रश्न करून दाखवतो पहा. 7/10 जर केलं तर 0.9770. ठीक आहे ना, म्हणजे हा प्रश्न थांबून जाईल कारण बाकी शून्य आली. तर मित्रांनो बाकी शून्य न येण्यासाठी किंवा इथे कंटिन्यू 7 येण्यासाठी काय करावं लागेल, इथे आपल्याला याला 10ने भागता येणार नाही, याला आपल्याला मित्रांनो भागावं लागेल या ठिकाणी 9ने. आता चेक करून पाहूया की 9ने जर आपण भागलं तर उत्तर 0.777 येते का. तर मित्रांनो पहा, इथे घेतो आहे मी 7/9, 0.70 झालं, 9×7 63, परत 7 शिल्लक राहिलं, परत शून्य ठेवला, 9×7 63, परत 7 शिल्लक राहिलं, परत शून्य ठेवला मित्रांनो, 9×7 63. आता प्रत्येक वेळेस बाकी शिल्लक राहील आणि प्रत्येक वेळेस भाग जाईल तो 7चा. ठीक आहे ना. तर मित्रांनो आपण असं बोलूया की सर खाली 9 जर ऍडजस्ट केलं आपण तर मग मात्र हे 0.777 हे परफेक्ट येते. तर सिंपल लॉजिक आहे मित्रांनो, जर आवर्ती दशांश अपूर्णांकाचं रूपांतर सिंपल फ्रॅक्शन मध्ये दिलं करायचं असेल, व्यवहारी अपूर्णांकात करायचं असेल तर पॉइंट नंतर जेवढ्या संख्या असतील तेवढे शून्य खाली तेवढे 9 तिथं खाली द्यायचे. जसं इथं 0.77 आहे, जर मित्रांनो 0.17 असलं आणि 17 17 17 17 17 असं आवर्त होत असेल तर वर 17 घ्या. ठीक आहे. 7 हा एक अंक होता म्हणून खाली 1 वेळा 9 घेतलं, इथे 1 हा अंक आहे म्हणून 1 वेळा 9 घ्या. 7 हा दुसरा अंक आहे म्हणून दुसऱ्या वेळी काय घ्या, 9 घ्या. जर 3 अंकी असलं तर खाली 3 वेळा काय येईल मित्रांनो, या ठिकाणी 9 येईल. क्लिअर त्या सगळ्यांना. तर बघूया आपण की प्रिव्हियस एक्झाम मध्ये UPSC वगैरे वगैरे ज्या काही परीक्षा मी सांगितल्या त्यांच्यामध्ये कसे प्रश्न विचारण्यात आले. तर हा प्रश्न आपण घेतला होता मित्रांनो, परत एकदा सांगतो, इथं 777 आहे तर 7 घ्या, एकच अंक वारंवार रिपीट होत आहे म्हणून छेदात 1 वेळा 9 घ्या. करेक्ट आन्सर असलं पाहिजे 7/9. क्लिअर आहे की नाही, यावर्षी आलेला प्रश्न. आणखीन मित्रांनो आता हळूहळू ना डिफिकल्ट करूया की आणखीन काय काय असू शकते. जसा हा प्रश्न पहा, 0.47 या दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करा. तर मित्रांनो 0.47 बारचा अर्थ होतो की याच्यानंतर कंटिन्यू 47 47 47 असं येत राहील, यालाच त्याने दिला 0.47. आता मित्रांनो मी सांगितलं की जेवढ्या अंकावर बार असेल, जेवढे अंक रिपीट होत असतील तेवढ्या वेळा 9 खाली द्यायचा. तर इथं पॉइंट नाही असं मानून पहिले संख्या लिहून घ्या 47. आता मित्रांनो 4 ही एक संख्या आहे म्हणून 1 वेळा 9 लिहा, 7 ही दुसरी संख्या आहे म्हणून दुसऱ्या वेळा 9 लिहा. तर याचा करेक्ट आन्सर असलं आलं पाहिजे 47/99. आपण जर ऑप्शन पाहिलं तर ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी करेक्ट दिसते आहे. SSC CHSL मध्ये मित्रांनो या प्रकारचे प्रश्न आहेत. प्रत्येक एक्झाम मध्ये प्रश्न आहेत. मी तुम्हाला व्हेरिएशन देईल की कुठून कसा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे ना. आणखीन प्रश्न पहा, 0.39 हे पुढील पैकी कोणत्या पर्यायाशी करेक्ट आहे. आता बघा मित्रांनो 0.39 चा अर्थ आहे 0.39 वारंवार 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 काय होत आहे, रेकर होते आहे. परत याला सॉल्व्ह करताना तेच करूया. वर लिहिलं आपण 39, 2 संख्या आहेत म्हणून मित्रांनो लिहिलं 2 वेळा 9. क्लिअर आहे इथपर्यंत. आता असं दिसतंय का पहा 39/99 असं आपल्याला या ठिकाणी कुठेही दिसत नाही. तर मित्रांनो याला काय करावं लागेल, लहान करावं लागेल. यांना कितीने भाग जातो, तर वर 39 आहे त्यालाही 3ने भाग जातो, खाली 99 ला सुद्धा 3ने भाग जातो. वर 39 ला 3ने भागा तर 33/39, खाली 99 ला 3ने भागा तर 33. सो करेक्ट आन्सर यायला पाहिजे 13/33 ऑप्शन मधनं सेकंड मध्ये आहे त्यानुसार. ठीक आहे ना. सोपी आहे मित्रांनो. व्हेरिएशन घेऊया की तो आपल्याला एक प्रश्न तर मी तुम्हाला सांगितला, आता आपण तयारी करून ठेवूया की तो आणखीन काय काय प्रिव्हियस येणाऱ्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षांमध्ये आपल्याला विचारू शकतो. ठीक आहे ना. पुढला प्रश्न बघा. पुढल्या प्रश्नामध्ये आपल्याला दिला आहे 0.001 आणि याच्यावर मित्रांनो एक रेष आहे अशी. ठीक आहे. 0.001 हा दशांश अपूर्णांक p/q च्या स्वरूपात लिहा. तर सिंपल आहे मित्रांनो. परत आपण म्हणूया 0.001 असं आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. आता काय करायचं, वर 1 लिहायचा आणि खाली किती किती अंकात पहा 1 2 3 अंक आहेत म्हणून या ठिकाणी 3 वेळा काय लिहिला मित्रांनो आपण 9 लिहिला. या पद्धतीने हा प्रश्न लक्षात घेता येईल. आणखीन एक बाब समजून घ्या. आता समजा इथे मी रेष नव्हती दिली, आता समजा रेष तुमच्या माइंडमध्ये येत असेल, सर समजा रेष इथं नसेल 0.01 फक्त सर शेवटचे जे 01 आहे त्याच्यावर जर बार दिला असेल तर काय करायचं, खूप महत्वाचं आहे मित्रांनो. पहा इथे गडबड होऊ शकते. तर तुम्ही कॅल्क्युलेटर मोबाईलमध्ये ओपन करून चेक करू शकता. जसं काही विद्यार्थी म्हणतील सर 1 घ्या
आणि खाली या शून्याचा 9 घ्या आणि या 1चा 9 घ्या, म्हणजे सर 99 घ्या. मित्रांनो तुमच्याकडे मोबाईलमध्ये कॅल्सी आहे, त्याने चेक करून पहा. 1/99 केलं तर 0.0010101 असं उत्तर येत नाही, उत्तर काहीतरी वेगळं येईल. ठीक आहे ना. काय करायला पाहिजे? काही विद्यार्थी म्हणतील की सर 1 आहे ना 1च घ्या आणि 3 अंक आहेत म्हणून 3 वेळा 9 घ्या. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं जर 3ही अंक रेकर होत असतील तरच 3 वेळा 9 घेता येतील. इथं फक्त 2च अंक रेकर होत आहेत, मग सर 2 वेळा 9 घेतलं तर चालेल का? तर मित्रांनो त्यानेही आपलं उत्तर येत नाहीये. मग काय करायला पाहिजे? पहा, वर 1 आहे 1च ठेवा. ठीक आहे. 0 रेकर होतोय म्हणून त्याचा 9 घ्या, 1 रेकर होतोय म्हणून त्याचाही 9 घ्या. पण मित्रांनो पॉइंट नंतर 1 2 3 संख्या आहेत म्हणून खाली सुद्धा 3 अंक असलेच पाहिजे. आपण 3 वेळा 9 नाही घेऊ शकत कारण या शून्यावर बार नाही, तर याचा आपण काही नाही घेऊ शकत. म्हणजे काय घेऊ शकू? मग आपण 0 घेऊ शकतो. ठीक आहे ना. इथं 1 जरी असता 5 जरी असता तरी मित्रांनो आपण त्याचा काय घेतला असता? काही नाही घेऊ शकत. म्हणजे आपण त्या ठिकाणी 0 निश्चितपणे घेऊ शकतो. समोर येऊ द्या, आणखीन क्लिअर करून सांगतो. ठीक आहे. 1.27 ही संख्या P/Q च्या स्वरूपात लिहा. प्रिव्हियस UPSCच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. इथं काय करायला पाहिजे? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सुचते की सर 127 लिहा आणि त्याच्या खाली 3 वेळा 9 लिहा. मित्रांनो मोबाईलच्या कॅल्क्युलेटरमध्ये असं काही करून पहा, उत्तर 1.27 येत नाही. मग काही विद्यार्थी उपाय सुचवतील, सर आपण पाहिलं की 2 संख्यांवर बार असला तर खाली 2 वेळा 9 घ्यायचा, म्हणून सर 127 या 2चा 1 वेळा 9 आणि 7चा दुसऱ्या वेळेस 9. मित्रांनो हे पण मोबाईलच्या कॅल्क्युलेटरमध्ये करून पहा, आन्सर 1.272727 येत नाही. मग या ठिकाणी काय करायला पाहिजे? मित्रांनो आपण असं म्हणूया की या सिरीज मधला हा सर्वात टफ प्रश्न आहे किंवा सर्वात प्रीमियम लेवलचा प्रश्न आहे, जो परीक्षांमध्ये विचारला गेलेला. UPSC मध्ये आहे, हळूहळू आता तो आपल्याकडे सुद्धा म्हणजे सरळ सेवा ज्या आहेत तलाठी वगैरे किंवा गट ब गटक मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. काय करायचं मित्रांनो? पहा, एक प्रोसेस आहे लक्षात घ्यायची. इथे लिहायचं 127. ठीक आहे ना. आता बार कोणावर नाही आहे? 2 आणि 7 वर बार आहे, 1 वर बार नाही. ज्याच्यावर बार नाही मित्रांनो ती संख्या किंवा तो अंक काय करायचा? यामधून मायनस करायचा. सिंपल आहे. आता किती संख्यांवर बार आहे? 1 2 2 संख्यांवर बार आहे म्हणून खाली मित्रांनो 2 वेळा 9 लिहायचा. बस तुम्हाला एवढं या ठिकाणी करायचं असेल. ठीक आहे. काय सांगितलं मी? सर्वात पहिले बार नाही असं, बार नाही, पॉइंट नाही, काहीच नाही असं मानून संख्या लिहा. 1.27 आहे त्याला 127 लिहिलं. आता ज्या अंकावर बार नाही तो अंक मायनस करा. या 1 वर बार नाही म्हणून मित्रांनो आपण यामधून काय केला? 1 मायनस केला आणि 2 अंक रिपीट झाले, 2 आणि 7 म्हणून खाली लिहिलं आपण 99. 127 मधून 1 गेले, इथे यायला पाहिजे 126 आणि 126 छेद किती मित्रांनो? 99. या दोघांनाही कितीने भाग जाईल? तर मला असं वाटतं की 9 ने भाग देता येईल. भाग देऊन पहा, वर दिला तर 9 1 9 9 चूक 36 आणि खाली 9 ने भाग दिला तर 9 9 11 9 99. तर मित्रांनो करेक्ट आन्सर येते आहे 14/11. ठीक आहे ना. तर सोपी आहे. बरं याच्या समोर आणखीन तो आपल्याला काय विचारू शकतो? तर एक प्रश्न घेऊया स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला. ठीक आहे की नाही? पहा प्रश्न आहे 5.76 बार आणि 2.3333 यांच्यातील फरक किती? फरक म्हणजे मित्रांनो वजाबाकी. ठीक आहे ना. काय करूया आपण या ठिकाणी असं लिहून घेऊया 5.76 7676 आणि इथे लिहूया मित्रांनो आपण 2.333 आणि 3 या पद्धतीने रिपीट होत आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेट केलं तर 6 मधून 3 गेले 3, इथे यायला पाहिजे 4, इथे यायला पाहिजे 3, इथे यायला पाहिजे 4, 5 मधून 2 गेले मित्रांनो 3. आता हे जसं कंटिन्यू आहे तसं हे सुद्धा काय राहील? कंटिन्यू राहील. असा प्रश्न मित्रांनो अजूनपर्यंत MPSC मध्ये तर नाही दिसत, पण MPSC ने सुरुवात केली आहे. तर त्या सेगमेंटवरचे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणं गरजेचं ठरते. मग ते UPSC चे असो, SSC चे असो की कोणत्याही परीक्षेमधले असो. ठीक आहे ना. तो सेगमेंट क्लिअर करायचा मित्रांनो. ठीक आहे. ओके. तर 3.4343 याचाच अर्थ काय मित्रांनो? 3.43 रेकरिंग, कारण 3 4 3 4 3 4 3 काय होईल? या ठिकाणी रेकर होत जाईल. तर आपल्याला या ठिकाणी दिसते ऑप्शन नंबर 4. असं पण असू शकते किंवा ऑप्शन मध्ये असं सुद्धा दिलेलं असू शकते. दोन्ही प्रकारचं का असे ना आपल्याला त्याला करेक्टच म्हणायचं असेल. क्लिअर होत्या सगळ्यांना? मित्रांनो जसा फरकचा प्रश्न आहे तसा बेरजेचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी दिला आहे. मग तुमच्या माइंडमध्ये असेल सर 0.3737 आहे ना,
याच्यामध्ये आपल्याला मिळवायचा 0.6363. जशी जर वजाबाकी केली होती तशी बेरीज केली तर नाही चालणार का? चालेलही मित्रांनो, पण ऑप्शन पहा कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिले आहे. तर मला काय वाटते की पहिले काय करा, यांना कन्व्हर्ट करून घ्या. ठीक आहे, काय दिसते पहा 0.3737 अँड कंटिन्यू. तर 37 वर बार असं आपल्याला लिहिता येईल. पहिले याला कन्व्हर्ट करा. ठीक आहे ना, याला जर आपण कन्व्हर्ट केलं तर ते यायला पाहिजे. इथे लिहितो पहा, मी सांगितलं की 37 लिहा, खाली इथं 2 अंक रिपीट झाले म्हणून 2 वेळा 9 लिहा. त्यानंतर इथं दिलं आहे 0.636363 म्हणजे 2 अंक रेकर होत आहेत. इथे लिहा मित्रांनो 63 आणि खाली 6 चा 1 वेळा 9 आणि 3 चा 1 वेळा 9 असं या ठिकाणी घ्या 99. आता तो म्हणतोय बेरीज करा. मित्रांनो आता बेरीज करून टाका. वर लिहा 37/99 आणि इकडे लिहा 63/99. मित्रांनो अपूर्णांकाची बेरीज करत असताना जर छेद समान असतील तर ते छेद जे आहे ते काय करायचे, कॅरी फॉरवर्ड करायचे. या पद्धतीने आपल्याला कॅरी फॉरवर्ड करता येईल. आणि अंशात जे काही दिसते आहे त्यांची बेरीज असेल बेरीज करा, वजाबाकी असेल वजाबाकी करा. कॅल्क्युलेट करा मित्रांनो. 7 आणि 3 10 0 9 आणि 1 10. सो करेक्ट आन्सर जे आहे ते येते आहे 100/99. ऑप्शन नंबर 2 मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. तर मित्रांनो सोपी प्रकार आहे आवर्ती दशांश अपूर्णांक. याचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात कशा पद्धतीने करायचं मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये आणखीन एका नवीन कन्सेप्टसह येऊया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.